अतृप्त तन्मन भाग 2. पाऊस काहीसा कमी झाला होता. ढाब्यात वातावरण उबदार होते. गरमागरम चिकन मटण यावर ताव मारताना काही जण दिसत होते. सत्यजित आणि बाबा दोघेजण खिडकीच्या बाजूला बसले होते. खिडकीतून गार पाऊस छान वाटत होता. गार थंड हवा चेहऱ्याला सुकवत होती. बाबा, तुम्हाला नॉनव्हेज चालतं ना? हो, मला सारंच चालतं. बाबा हसले. बाबा, लोक तुम्हाला कोणत्या नावाने ओळखतात? बाबा थांबले. मटणाचा तुकडा तोंडात टाकून काही वेळ चघळत बसले. बेटा, मला अनेक नावाने लोक ओळखतात, पण मला आवडणारं नाव म्हणजे सज्जन बाबा. सज्जन म्हणजे जंटलमॅन? पण तुला सांगतो, मी लोक समजतात तेवढा सज्जन नाही. सत्यजित हसला. म्हणजे तुम्ही खरंच सज्जन आहात? ते कसं काय? साधं आहे. वेडा कधीच म्हणत नाही तो वेडा आहे. तसंच सज्जन कधीच स्वतःला सज्जन असल्याचं सांगत नाही. सज्जन बाबा हसले. खरं असावं. जेवण करता करता त्यांच्या गप्पा चालल्या होत्या. मानवी मन अगाध आहे. भल्या भल्यांना त्यांचा थांगपत्ता लागला नाही. हो, शाळेत असताना बहिणाबाईंची एक कविता शिकलो आहे. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हकला हकला येतं पुन्हा पिकावर. खरंय सत्यजित, किती समर्पक म्हणलंय. यात मन नको त्या ठिकाणी जातं. आपल्या नियंत्रणात ते राहत नाही. त्यासाठी खूप साधना करावी लागते. बाबा, तुम्ही बरीच साधना केलेली दिसतीये. खूप नाही, पण थोडीफार साधना करण्याची संधी मला मिळाली. एकदा असाच भटकत भटकत हिमालयात गेलो होतो. तिथे मला अनेक बौद्ध भिक्खू भेटले होते. तिथे मला अनेक नवीन गोष्टी कळाल्या. काय काय कळाले आम्हालाही सांगा. बाबा स्मिथ हसले. जगाचा पसारा खूप मोठा आहे. तुला काय काय सांगावे, पण एक, जग आपणास जसे दिसते तसे नाही. माणसंही जसे दिसतात तसेच असतील असे सांगता येत नाही. मला कळले नाही. जरा स्पष्ट करून सांगितले तर बरं होईल. आता हे बघ, रोज रात्री आपण चंद्र पाहतो. तो आपणास हातात मुठीत घेता येईल एवढा छोटा दिसतो, पण तो तेवढा लहान आहे का? नाही. नासाने यान पाठवले होते. चंद्र आपल्या जगा एवढा म्हणजे पृथ्वीसारखाच भव्य आहे. बरोबर ना? अरे एवढंच काय, पण बोटाच्या चिमटीत पकडू शकू असे वाटणारे विमान हे खूप भव्य असते. हो, ते तर आहेच. आता तुझी खात्री पटली ना? जशा गोष्टी आपणास दिसतात तशा त्या नसतात. सहमत बाबा. या छोट्या गोष्टींमध्येही खूप मोठे ज्ञान दडलेले असते. पण हाच नियम माणसाला लागू पडतो का? माणसाच्या बाबतीत थोडंसं वेगळं आहे. म्हणजे माणसाला मन आणि शरीर आहे. माणूस हा मनाचा गुलाम असतो. शारीरिक मानसिक इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी लोक धडपडत असतात. म्हणून इथला प्रत्येक माणूस वेगळा आहे. त्याचे वागणे विचार करणे हे वेगळे आहे. बाबा, तुम्ही म्हणतात ते हे कुटुंब बाहेरच्या व्यक्तीस लागू पडते. कुटुंबातील व्यक्तीचा एकमेकांवर विश्वास असतो आणि तेही विश्वासाला तडा जाईल असे वागत नाहीत. हे सारं सापेक्ष आहे सत्यजित. लिओ टॉलस्टॉयच्या कथेतील ॲना केरोनीन घे. तिला कशाचीच कमी नसते. मुली, जीवापाड प्रेम करणारा नवरा, आर्थिक सुबत्ता हे सारं असताना ती सरकशीत उड्या मारणाऱ्या सुमार माणसाच्या नादी लागून घरदारपती मुली सारं सोडून निघून जाते. तिच्या मनाचा थांगपत्ताच लागत नाही. फक्त आपल्यासमोर प्रश्न उभा राहतो, ती अशी का वागावी? खरे बाबा, ती अशी का वागावी? नाही सांगता येत. ही ॲना आपणास सर्वत्र आढळते. सत्यजित विचारात पडला. बाबा म्हणतात तसं काही होतही असावे. पण आपल्याला काय त्याच्याशी? आपण नशीबवान आहोत. रीनासारखी सुंदर, समजूतदार व प्रामाणिक पत्नी आपणास लाभली आहे. एक गोड छोकरी आहे. बाबा म्हणाले, ती दुसरी बाजू आहे. सर्वच स्त्रिया एकसारख्या नसतात. काहीच नाही तर. सत्यजित, काय विचार करतोस? काही नाही. पाऊस कमी झालाय. आता आपण निघायला हवे. हो, आता निघायला हवे. सत्यजित ढाब्यावाल्याला जेवणाचे बिल दिले व ते दोघे गाडीकडे वळाले. आता तो गाडी सावकाश चालवत होता. पाऊस रिमझिम होता. रात्रीचे 1 वाजून गेले होते. बाबा सोबत असल्याने त्याचा प्रवास चांगला चालला होता. तो कुठेही थकलेला व कंटाळलेला वाटत नव्हता. प्रवासात बाबाने जीवनाशी निगडीत बरेच तत्त्वज्ञान त्याला सांगितले होते.
त्यामुळे त्याला एक वेगळे समाधान वाटत होते. बाबा, आता यानंतर आपली भेट कधी होईल? हा निसर्ग खूप सुंदर आहे आणि परोपकारी पण आहे. त्याची इच्छा असेल तर नक्कीच भेटू. बाबाचा देवावर विश्वास नव्हता, पण जगाला नियंत्रित करणारी एक शक्ती आहे आणि ती म्हणजे निसर्ग, यावर त्यांचा ठाम विश्वास होता. नक्कीच बाबा, तुम्हाला पुन्हा भेटायला आवडेल. बघू, जे आपल्याला वाट्याला येईल त्याप्रमाणे आपण जगत जाऊ. हो नक्कीच बाबा, मलाही फिलॉसॉफीमध्ये इंटरेस्ट आहे. जीवनाला समजून घ्यायला मला आवडेल, पण त्यासाठी मला काय करावं लागेल? तुझे मन सुखी संसारात गुंतले आहे. जीवनाचे सत्य जर तुला जाणून घ्यायचे असेल तर तुला घरदार हे पाश तोडावे लागतील. ते माझ्यासाठी हे कठीण आहे. ठीक आहे, मी तुला एक पत्ता देतो. जेव्हा कधी तुला वेळ भेटेल तेव्हा आपले आयुष्य बंजर झाले आहे असे वाटेल, नवीन जगाचा शोध घेण्याची इच्छा तुझ्या मनात जेव्हा निर्माण होईल तेव्हा इथे जा आणि माझा त्यांना हे पत्र दाखव. काहीशा जीर्ण वाटणाऱ्या लिफाफ्यात हे पत्र होते. आयुष्यात एकदा मी नक्कीच जाईल, पण त्याला वेळ आहे. हो, तेही खरेच. गाडी सावकाश चाललेली. आता पाऊस उघडलेला वाटत होतं. तितक्यात 2 वाटा फुटतात जिथे तो फाटा आहे. थांब सत्यजित, आता तुझी आणि माझी वाट वेगळी आहे. एवढ्या पावसात आता कुठे उतरता? चला घरी, आज मुक्काम करा, उद्या निघा. सत्यजित, एवढे सुरक्षित जगणे जर माझ्या वाट्याला आले असते तर मग माझ्या जीवनात मज्जाच राहणार नाही. ही अस्थिरता मला आवडते. तू जा आता. तसाही प्रत्येकाला आपला प्रवास एकट्याने करायचा असतो. असे म्हणून सज्जन बाबा चालायला लागले. ते थोडे पुढे गेल्यावर सत्यजितने गाडी आपल्या मार्गाकडे वळवली आणि आता त्याच्या गाडीने वेग घेतला. घरी जाण्याची घाई त्यालाही झाली होती. मध्यरात्री सत्यजितची गाडी आपल्या बंगल्याच्या आवारात शिरली. पावसाची रिमझिम चालू होती, त्यामुळे त्याची गाडी आणि गाडीचा आवाज आला नाही. तो सावकाश गाडीतून उतरला व दरवाजाकडे वळला. बंगल्याची एक चावी नेहमी त्याच्याकडे असते, त्यामुळे बेल न वाजवता त्याने दरवाजा उघडला व सरळ तो आत शिरला. बहुतेक पत्नीला त्रास होऊ नये ही भावना त्याच्या मनात आली असावी. तो सावकाश तिच्या बेडरूमकडे वळला. तिच्या बेडरूमचा दरवाजा बंद होता. त्याने तो हळूच लोटला आणि समोर त्याला तिचा शांत समाधानाने गाढ झोपेत निजलेला चेहरा दिसला. तिच्या बाजूला पिल्लू आईच्या कुशीत गाढ झोपलं होतं. त्याच्या मनात विचार आला, याच सुखासाठी तर आपण दिवसरात्र कष्ट घेत असतो. तो विचार करीत असताना अचानक त्याच्या हातातली चावी खाली पडली. त्याचा आवाज झाला तशी ती दचकून उठली. तू कधी आलास? आणि हे काय, तू सकाळी येणार म्हणाला म्हणून मी गाढ झोपले. ओके डिअर, डोंट वरी, काही हरकत नाही. उलट सॉरी, मी तुला झोपेतून उठवलं. नाही, तसं काही नाही. ती उठून बसली. खूप उशीर केला. अगं, बाहेर पाऊस किती भयानक होता. अजूनही कोसळतोय. मला वाटलं होतं मी तिकडेच कुठेतरी थांबावं. अशा वेळी सुरक्षित ठिकाणी थांबणे कधीही चांगले. तू कशी रिस्क घेत जाऊ नकोस. येस माय डार्लिंग, तुझी काळजी समजते मला. पण मी शहरातून बाहेर पडलो तेव्हा रात्रीचे 12 वाजले होते. म्हणजे 1 वाजेपर्यंत मी पोहोचलो असतो. पण मला वाटेत एक वयस्कर भेटले. मग त्याला मी लिफ्ट दिली. मी एकटाच होतो. तो माणूस मला भला वाटला. प्रवासात आमच्या गप्पा रंगल्या, चांगली ओळख झाली. मग त्याला मी धाब्यावर जेवणासाठी घेऊन गेलो. तिथे वेळ झाला. त्याने बोलता बोलता आपले कपडे काढले व नाईट ड्रेस घातला. म्हणजे तुझं जेवण झालं तर? हो. बरं ठीक आहे, त्यासाठी तुझी वाट पाहत होते. पण तू फोन करून उशीर होईल म्हणालास. अगं, परिस्थिती खरंच खूप भयान होती. मलाही नशीबवान मानतो. अशा परिस्थितीतही सुखरूप घरी आलोय. हां, बरं पिल्लू काय म्हणतंय? झोपलंय? विचारत होतं पप्पा कधी येणार म्हणून. त्याने तिच्या डोक्यावर हात फिरवला. पिल्लू शांत झोपलं होतं. मग कसा गेला दिवस? काही विशेष नाही. तुझा मित्र काय नाव त्याचं? कुणाल? हां, आला होता का तो? हो, आला होता. थोडा वेळ थांबला आणि गेला. त्याला म्हणले थांब, तुला भेटून जा. पण तो म्हणाला आज महत्त्वाचं काम आहे, नंतर पुन्हा खास तुला भेटायला येईल. ठीक आहे, सत्यजित हुंकारला. सत्यजितच्या समोरून बाबांचा चेहरा जात नव्हता. त्याचे काही शब्द त्याच्या कानावर येत होते. बाबा त्याला वेगळ्या जगाची ओळख करून देणार होते.
पण कधी व कसे हे बाबांनी सांगितलं नव्हतं. जग खूप विचित्र आहे याची जाणीव बाबांना झाली होती. भौतिक सुखाला कंटाळून ते बाहेर पडले होते. पैसा, मोहमाया सारं खोटं आहे हे सांगितलेलं आठवलं. तितक्यात रीनाने त्याला हटकलं. काय विचार करतोस तू? काही नाही अगं, बाबाचे काही शब्द मला आठवले. ती हसली. कशाला लोकांचं काय मनावर घ्यायचं, ते भोंदू असतात. हो मला माहिती आहे, पण मला भेटलेला माणूस तसा नव्हता. ठीक आहे, नसेलही, झोप आता. थकला असशील हो. चल गुड नाईट. गुड नाईट. ते झोपले. पण सत्यजितला झोपच येत नव्हती आणि त्याला झोप का येत नाही हेही त्याला कळत नव्हतं. अजब स्थिती तो अनुभवत होता. आता बाहेर पावसाची रिमझिम थांबली होती. झाडाच्या पानांचा खिडकीच्या तावदानावर येणारा आवाज तो अनुभवत होता. हळूहळू त्याला झोप लागली. रीना झोपल्याचे सोंग करीत होती, पण तिलाही झोप येत नव्हती. तिचा आणि कुणालचा प्रणय तिला आठवत होता. एकाच वेळी संमिश्र भावना तिला जाणवत होत्या. कुणालने दिलेलं सुख तिच्या अंगावर रोमांच खुलवत होतं. ते सुख तिला हवंहवंसं वाटत होतं. तर दुसऱ्या बाजूने सत्यजित सारख्या सज्जन आणि चांगल्या माणसाला आपण फसवत आहोत याचं वाईट वाटत होतं. सत्यजित आवडत नव्हता हा भाग नव्हता, पण तिला अनेक पुरुषांसोबत रत व्हावे ही तिच्या मनात सुप्त इच्छा होती. संधी मिळताच ती त्याच्या नकळत ती इच्छा पूर्ण करायची. ते सारं करताना तिला कुठलेही भान राहत नसे, पण सर्व झाल्यावर तिला निश्चितच वाईट वाटायचं. पण तिचा नाईलाज होता. आज तिने कुणालसोबत मनसोक्त प्रणय केला होता. प्रणय करताना तिला सत्यजितची आठवण आली नव्हती, पण आता मात्र पश्चातापाने ती अस्वस्थ झाली होती. शेवटी तिने विचार करणे सोडून दिले. आपणास जे हवे तेच आपण करायचं असं तिनं ठरवले. आणि जोपर्यंत सत्यजितला हे सारं कळत नाही तोपर्यंत काही काळजी करायची नाही. पुढचं पुढे पाहू. आपणास आपल्या सुखाची किंमत चुकविण्याची तिची तयारी होती. मात्र तिला मनापासून आवडणारा हा सत्यजित होता हेही तिला नाकारता येत नव्हते. तर फ्रेंड्स, कशी वाटली ही कथा? कथेचा पुढील भाग पुढच्या भागामध्ये पाहूया.